हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल। तांत्रिक विधी आणि प्रसादाच्या नावाखाली औषध देत अत्याचार केल्याचा आरोप। पोलिसांकडून खरातची चौकशी सुरू। भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। ज्या मविया सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी दिलं गेलं, त्यांनी राजकारण त्याचं करू नये, फडणवीसांचा विरोधकांना टोला। तृप्ती देसाईकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली। रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप। यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा रुपाली पाटलांचा आरोप। कल्याण रेल्वे स्थानकात विद्युत खांबावर चढलेल्या तरुणाचा मृत्यू। विजेचा धक्का लागल्यानं तरुण पडला खाली। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। राज्यातल्या हॉटेल उपहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा करण्यात येणार। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा। रोहित शेट्टींच्या घरावरची फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। शर्माचे आरोपीसोबत व्यावहारिक संबंध असल्याचीही माहिती। आणि नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद। सगळ्यात जास्त काळ सरकारमधल्या प्रमुख राहण्याचा विक्रम। अमित शहा आणि राजनाथ सिंहांनी केलं मोदींचं अभिनंदन। नमस्कार, मी मृगा। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणारा नराधम अशोक खरात आता ढसाढसा रडलाय। भोंदू अशोक खरातची पहिली प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला म्हणताना खरात हतबल झालेला पाहायला मिळाला। पोलिसांनी खरातला खाक्या दाखवला आणि त्यानंतरचा अशोक खरातचा व्हिडिओ आता समोर आलाय। एरवी बॉडीगार्ड्सच्या गरड्यामध्ये असणारा अशोक खरात पोलिसांसोबत दिसलेला आहे। अगदी हतबल असताना खरात रडताना दिसतोय। किल्ला कायद्याचा बालेकिल्ला, किल्ला कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला। ताकद मिळाली। हा नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सलग तिसऱ्या दिवशी 4 तास एसआयटी चौकशी झाली। खरातला एसआयटी टीमकडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि महिलांवरचे लैंगिक अत्याचार आणि त्याचबरोबर मोक्याच्या जमिनी बळकावणं, दडपशाही करणं हे सगळे प्रकार त्याने केलेले आहेत। अर्थात आता हे सगळे प्रकार प्रशासकीय यंत्रणा, राजकीय दबाव आणि पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असा आरोप केला गेला। तेव्हा खरात प्रकरणी दररोज नवनवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत। अशामध्येच आता एक मोठी आणि संशयास्पद घडामोड उघड झालेली आहे। खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस पूर्वी शिर्डीमध्ये राज्यातल्या 3 IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची एक गुप्त बैठक झाली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। आता या बैठकीमुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया। खरातच्या दरबारात बडे बडे अधिकारी। अटकेपूर्वी खरातची अधिकाऱ्यांसोबत बैठक। शिर्डीतल्या बैठकीतले ते 3 अधिकारी कोण? ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या नावावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातनं कोट्यावधींची माया जमवत साम्राज्य उभारलं। त्यासाठी शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक मोठ्या सेलिब्रिटींना हाताशी धरलं। मात्र महिला अत्याचार प्रकरणात खरातच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं। अटकेच्या काही दिवस अगोदर शिर्डीमध्ये खरात आणि 3 सनदी अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली
अटकेच्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली गेली आहे का, याबाबत काहीही माहीत नसलं तरी या चर्चेमुळं किंवा या बैठकीमुळं हे प्रकरण अधिकच गडद झालंय. खरातच्या या गोपनीय बैठकीमागे विनोद नावाची व्यक्ती होती अशी माहिती आता समोर येते. विनोद नावाच्या या व्यक्तीनंच 3 IAS अधिकाऱ्यांची आणि खरातची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे. पण ही बैठक नेमकी कशासाठी झाली? या बैठकीत काय चर्चा झाली? त्यात काय घडामोड घडली? राज्यातील ते 3 IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत समोर येणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शिर्डी परिसरात आरोपी खरातचा विनोद नामक पंटर आहे. हा विनोद आता कुठे लपून बसलाय याचा तपास पोलीस करतायत. राज्यातील बडे अधिकारी नराधम खरातच्या दरबारात जाण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. चॉईस पोस्टिंग, बदल्या आणि बढतीचं गणित यासाठी हे अधिकारी खरातच्या दरबारात जात असत. कामाच्या मोबदल्यात खरातला जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात दक्षिणा दिली जात असे. अनेक वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी विक्री केल्याचा संशय आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं पाथर्डी गवळाने, सिन्नर परिसर, शिर्डी ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळली आहे. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्यानं मदत करत असल्याची चर्चा आहे. खरातला अटकेपासून वाचवण्यासाठी वकील पुरवण्यापासून आर्थिक रसद पुरवण्याचं काम याच अधिकाऱ्यानं केल्याची चर्चा आहे. खरातचे अधिकाऱ्यांशी असलेले संबंध समोर आल्यानंतर विरोधकही आक्रमक झालेत. खरातशी संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. मोठे मोठे मासे यात गळाला लागणार आहेत आणि ज्यांना कोणाला वाटते की आपलेही व्हिडिओ असतील तीच लोक पुढे यायला तयार नाही आहेत. पण हे जे काही एप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्राची, ही वरवर दिसते तितकी सोपी नाही. अशोक खरातचे ते आर्थिक व्यवहार सुद्धा, म्हणजे काल शिर्डीलाच मला वाटते काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी एका 3 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. कोण IAS दर्जाचा अधिकारी पाणी आरक्षित करण्यापासून, म्हणजे लाखो लिटर पाणी त्याच्या आश्रमाला आरक्षित केलं गेलं, हे इतकं भयंकर आहे. त्यामुळं या संदर्भामधला तपासात ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, IAS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत. या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते. खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे याचे आर्थिक व्यवहार झाल्याचं, जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आणि आयकर विभागाच्या चौकशीसोबतच भोंदूबाबाचं हे नवीन प्रकरण समोर आलंय. SIT कडून खरातची सखोल चौकशी सुरू असून आता या बैठकीचा आणि विनोदच्या भूमिकेचा तपास होणार आहे. यातून खरातच्या प्रभाव क्षेत्रातील प्रशासकीय आणि राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राज्यभरामध्ये खळबळ उडवणारा हा अशोक खरात आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय. खरातचा भांडाफोड आम्हीच केलाय आणि आम्ही त्याला कोण कोण भेटलं याचे सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा त्यांनी केलाय. आपण सविस्तर पाहूया. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिम्मत तर दाखवा. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली.
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच अशोक खरातचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत आणि त्यावरून गंभीर आरोपही केले जात आहेत. भोंदू खरात सोबत अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो व्हायरल होत असून त्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्ताधारीच अशा बुवाबाजीला खतपाणी घालत असतील तर त्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. खराताबरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही. विरोधकांच्या